माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू आर्यन मला खरं खरं सांग काय म्हणाले ते. तो मुलगा एकतर खूप हुशार आहे किंवा अत्यंत मूर्ख. तुम्हाला वाटतंय त्या हे काम करायला तयार होतील म्हणून? फक्त संध्याकाळच्या आत घरी या म्हणजे झालं. आर्यननी मला सांगितलंय त्याचं अमृतावर प्रेम नाहीये. मला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते पण कधीच सांगू नाही शकले. आता अशा वेळी सांगते जेव्हा मला स्वतःला माहितीये की त्याचा काही उपयोग होणार नाहीये. घरात एवढं रामायण घडतंय आणि तुम्ही शांत कशा बसू शकता? अजूनही अमृता घरी नाही आली. तिला एकटीला सोडून बहुधा खूप मोठी चूक केली. जानकी अमृता काय झालं? तू बोललीस का त्याला? मग काय म्हणाला तो? सांग ना. जानकी तुला भविष्य कळतं का ग? तू काय बोललीस त्याला? नाही. काय झालंय? गेली 5 वर्ष जी गोष्ट खूपदा हिम्मत करून नेहमी त्याला नाही सांगू शकले ना ती तुझ्यामुळे मी हिम्मत करून त्याला सांगितली. आणि 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 काय ग बोल ना. आणि तू मला हो म्हणाला. काय? तू हो म्हणाला मला. जानकी जानकी आर्यन मला हो म्हणालाय. तू खूप ग्रेट आहेस. मला माहिती नाही तू काय केलं माझ्यासाठी. जानकी मी आज खरंच खूप खुश आहे. जानकी थँक्यू व्हेरी मच. जानकी मला ना काय बोलू तेच कळत नाहीये. आई 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 मी आज खूप खुश आहे. तुला माहिती नाही जानकीने माझ्यासाठी काय केलंय. आई जानकी खरंच खूप ग्रेट आहे ग. आज खूप दिवसांनी माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलंय आणि ते फक्त जानकीमुळे. आजचा दिवस माझ्या आयुष्यात खूप आनंदाचा दिवस आहे. आणि जानकी तुला माहिती नाहीये तू माझ्यासाठी काय केलंयस. तेच सगळं जाऊ देत. पहिलं मला सांग काय झालं, कसं झालं सगळं. सांगते ना. आधी तू गेलीस तिकडनं, मग आम्ही पण निघालो. ऍक्च्युली आधी ना मला खूप भीती वाटत होती ग, पण मी ठरवलं होतं की नाही, काही झालं तरी आज सांगायचं. आणि मग तुला काय माहिती मी काय बोलणार आहे तुझ्याशी. तुला तर तोंड उघडायची भीती वाटते ना, पण जानकीने या आधीच मला सगळं सांगितलं.
नशिबी आहे ना मी. माझ्या तोंडाने माझ्याच प्रेमाची कबुली दिल्यावर ऐकायला मिळणारा नकारही माझ्या नशिबात नाहीये रे. याला ना हाईट ऑफ पेसिमिझम म्हणतात, नैराश्यवादाचा कळस. मी तुला नकार देणार आहे हे तू गृहीत धरूनच चाललीस. अरे एवढं सगळं कळल्यावर कोण होकार देईल? आर्यन, अमृता, माझा होकार नकार सगळं काही तूच अज्युम केलंस. मग मला इथे बोलवलंसच का? तुला एक सांगू, तुला असं वाटतंय ना की तुझ्या आयुष्यातले सगळे फासे उलटे पडतात? मग तुझ्या आयुष्याचा पट माझ्या बरोबर मांडशील? म्हणजे तुझी सुख दुःख आपण दोघांनी वाटून घेऊ. अमृता, माझं काही चुकलं का? नाही रे. मग मी माझ्या प्रेमाची कबुली दिली. निदान जानकी, अगं मी तुला एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तुझ्या डोळ्यात पाणी? नाही ग, एवढी आनंदाची बातमी ऐकली ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. अमृता, इतकी वर्ष तू ज्या होकाराची वाट पाहत होतीस तो होकार तुला मिळालाय. मी आतापर्यंत फक्त ऐकलंच होतं की एखादी गोष्ट खूप मनापासून मागितली ना तर किती अडचणी आल्या तरी ती आपल्याला मिळते. नाही जानकी, मला माहितीये हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अगं आर्यनना सारखा मला सांगत होता की माझं त्याच्यावर किती प्रेम आहे ह्याची जाणीव तू त्याला करून दिलीयस. जानकी, अगं आज मला मरण जरी आलं ना तरी मी हसत हसत मरेन. असं नाही बोलायचं जानकी. आज मी खूप खुश आहे ग. अमृता, अगं काय अमृता, किती उशीर यायला? केव्हाची गेली होतीस देवळात आणि उशीर होतोय तर फोन करून सांगायचं नाही का? आत्याजी, ऍक्च्युली युअर राईट. मी खरंच खूप उशीर केला ग. बट इट्स बेटर लेट देन नेव्हर. जर मला कळेल अशा भाषेत बोल ना. दिवसभर इथे काळजी करून थकलो आम्ही. काय झालंय काय? ऍक्च्युली काय झालंय ते मी नाही सांगू शकत. पण म्हणजे ना हिंदी सिनेमात कसं काहीतरी झालं की हिरोईन जशा उड्या मारायला लागतात ना तेव्हा मला ते एकदम बिंडोक वाटायचं ग. पण आता मला सगळं पटायला लागलंय आणि आता इथून पुढे ना मी सुद्धा अशीच वागणार आहे घरात.
अगं बाई तुला वागायचंय तसं वाग, पण काय झालंय ते तर सांग. काय झालंय तुम्ही नाही सांगू शकत ग. जानकी सांगेल. अगं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आर्यन. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आर्यन. एकटाच बुद्धिबळ खेळत बसलायस. तू नाही का एकटीच बुद्धिबळ खेळत? काही सवयी ना रक्तातूनच येतात. बुद्धिबळ खेळणं माझी आवड नाही आहे, गरज आहे. बस ना मामा. शहर काटशहरचं राजकारण करायचं असेल तर या खेळाकडे प्रॅक्टिस म्हणून पाहावं लागतं. मग मीही प्रॅक्टिसच करतोय असंच समज. राजकारणात याचा विचार आहे? अजिबात नाही. तुमच्या त्या हाणामारीच्या राजकारणात ना मला काडीचाही रस नाहीये मामा. आणि खरं सांगू मामा, इतर असे भरपूर फील्ड्स आहेत ज्याच्या तुमच्या राजकारणापेक्षाही जास्त शहकाटशहचे खेळ चालतात. आर्यन, तुझ्या मनात काय चाललंय? तुझ्या बाबांसारखा नको वागूस. मनात किती वादळ उठलं तरी समोरच्याला थांगपत्ता लागू द्यायचा नाही. तू काळजी करू नकोस मामा. माझ्या सगळ्या सवयी बाबांसारख्या असल्या ना तरीही शत्रू कोण आणि मित्र कोण हे मी चांगलंच ओळखतो. काय झालं ग? म्हणजे खुश दिसते ती, पण या आनंदाचं काही कारण काय ते कळत नाही आहे. अमृताने आर्यनला तिच्या मनातलं सगळं सांगितलंय आणि आर्यन तिला हो म्हणालाय. अगं पण तू तर म्हणत होतीस की त्याच्या मनात काही नाहीये म्हणून. हो, म्हणजे असं त्यानेच मला सांगितलं होतं. काही का असे ना, जे झालंय ते चांगलं झालंय. अगदी नर्मदेच्या मनात होतं तसं झालं बघ. तिची फार इच्छा होती ग आर्यनचं आणि अमृताचं लग्न व्हावं म्हणून. पण सध्याची परिस्थिती पाहता हे जरा कठीणच दिसतंय. पण अमृताचं सुख ह्याच्यातच असेल तर हे होण्यासाठी मी आकाश पातळ ऐक करेन. खरंच आत्याबाई, असं होऊ शकतं? का नाही होऊ शकणार? अगं तुझं आणि नरसिंहाचं तरी लग्न होईल असं कुठे वाटलं होतं. पण मी ठरवलं आणि झालं की नाही. तुम्ही ठरवलं आणि म्हणून सगळं झालं म्हणजे? म्हणजे अगं म्हणजे मीच ठरवलं होतं ना की नर्मदाच्या जागी जी कोणी येईल ती नर्मदासारखीच असायला पाहिजे. आणि बघ ना, अपघाताने तू या घरात आलीस.
खरं म्हणजे हे सगळं तो ठरवतो वरती. आपण आपलं बघत राहायचं. आर्यन, तुझं काय चाललंय? हे बघ, जर का काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, आपण दोघं मिळून मार्ग काढू. मदतीचं राजकारण माझ्या बाबांनी कधीच केलं नाही, मग मी तरी का करू? मी जे करणार ते फक्त मलाच ठाऊक. काय म्हणायचंय तुला आर्यन? मामा, काळजी करू नकोस, माझ्याकडून कुठलीही चूक होणार नाही. मामा, मी तुला सांगेन, सगळं सांगेन, पण वेळ आल्यावर. नाही पाटील साहेब, 4 तारीख नको, 5 तारखेला आपण ठरवूया. हो, मी बोलतो साहेबांशी, तुम्ही काही काळजी करू नका. ठीक आहे, ठेवतो. काय वागणीस, पुन्हा कामं जोरात चालू झालेली दिसत आहेत. होय, साहेब पुन्हा जोरात कामाला लागलेत. त्यांच्या सभा बैठका यांच्या तारखा निश्चित करत होतो. वामनराव, तुम्हाला मोरासकर साहेब भेटले होते? भेटले होते, बरीच चौकशी करत होते. तुम्हाला काही बोलले का? बोलले, पण खूपच मोघम बोलले. त्यांच्या तपासाचा रोग कोणाच्या दिशेने हेच कळत नाहीये. आश्चर्य म्हणजे परशु शेठची त्यांनी कसून चौकशी केली. काय, परशु ह्या सगळ्या प्रकरणात हिरो आहे, त्याची चौकशी होणारच ना. अच्छा, म्हणजे या प्रकरणाचा नायक कोण आणि खलनायक कोण हे मोरासकर ठरवणार. तर परशुनी आपलं शौर्य सिद्ध केलंय ना या सगळ्यात. वामनराव, तुमच्या बोलण्यात तर कौतुकाच्या ऐवजी असूयेचाच वास येतोय मला. नाही नाही, असूया परशुबद्दल अजिबातच नाही. वामनराव, मी राजकारणातला माणूस आहे. शब्दांमधले चढ उतार आणि त्यामागे दडलेले अर्थ मला चटकन कळतात. मी वकील आहे आणि आमचीही काही गणितं असतात. वाकणीस, तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला लहानपणी शाळेत एक विषय होता, शास्त्र. त्याच्यामध्ये बघा, तो लिटमस पेपर असतो की नाही, तो लाल लिटमस कुठल्याही द्रवात टाकला की असा निळसर होत जातो. आठवतंय? विषयांतर होतंय असं नाही वाटत तुम्हाला वामनराव? नाही, अजिबातच नाही. त्यावेळेला तो बदलणारा रंग बघून कौतुक वाटायचं आपल्याला, हो की नाही? आता हे माणसांचे बदलणारे रंग बघून संशय येतो इतकंच. असूया वगैरे काहीच नाही. हॅलो. हॅलो आर्यन, मी मला माहित होतं तू फोन करणार म्हणून. तुला धक्का बसला असेल ना? धक्का बसला म्हणजे बसणारच ना. तूच मला सांगितलं होतंस ना की. काय म्हणालो होतो मी तुला हेच म्हणालो ना की माझं अमृतावर प्रेम नाहीये. खरंय तुझ्याने, माझं नाहीच आहे अमृतावर प्रेम. आर्यन, मग तू तिला. हे बघ जानकी, मला सांग, तुझं नरसिंहरावांशी जेव्हा लग्न झालं तेव्हा तुझं त्यांच्यावर प्रेम होतं? हो, म्हणजे नाही.
आता आहे हो. जानकी, माझं तुझ्यावर प्रेम होतं, पण आपलं लग्न होऊ शकतं का? आर्यन, काय बोलतोयस तू? हे बघ जानकी, मला फक्त इतकंच म्हणायचंय की खूप कमी वेळेला दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं आणि त्यांचं लग्न होतं. पण बऱ्याच वेळेला म्हणजे अरेंज मॅरेजेसमध्ये तर नवरा बायको एकमेकांना ओळखतही नसतात. निदान माझी परिस्थिती तेवढी तरी वाईट नाहीये. मी जिचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केलाय तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे हे मला माहिती आहे. जानकी, मी अमृतावर प्रेम करू शकलो नाही, पण तिला माझ्यावर प्रेम करण्यापासून का थांबवू ना? निदान तिला तरी तिचा आनंद मिळू दे. मला पण तेच हवंय आर्यन. काही झालं तरी अमृता सुखात राहिली पाहिजे. हे बघ जानकी, अमृता नक्की सुखात राहील.